नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संतोष देसाई, होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर पलूस. आज आपण व्यायाम आणि आरोग्य याच्याविषयी बोलतो आहे. आपण रोज कमीत कमी 45 मिनटं व्यायाम केला पाहिजे. 45 मिनटामध्ये आपण 60च्या जे नंतरचे आहेत त्यांनी चालावं, पण ज्यांचं वय 60पेक्षा कमी आहे त्यांनी चांगला व्यायाम कार्डियक एक्झरसाइज केला पाहिजे. अगदी 40-45पर्यंत रनिंग करायला काहीच अडचण नाही आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक 15 मिनटं मेडिटेशन करायला पाहिजे. मेडिटेशन अगदी आपण साध्या पद्धतीनं सुरुवात करू शकता. निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन मेडिटेशन करणं खूप चांगलं आहे. निसर्गाच्या सान्निध्यात जावं आणि मेडिटेशन करावं. खूप पाणी प्यायलं पाहिजे, रोज भरपूर पाणी पिलं पाहिजे. महत्त्वाचं चहा कॉफी घेऊ नये. चहामध्ये टॅनिन आणि कॉफीमधलं कॅफिन आणि अलीकडंच असं हे झालं की कॉफीमध्ये कॉकरोचचं एक्स्ट्रॅक्ट 8 to 10% आहे. तर हे खूप नॉनव्हेजिटेरियन आहे असं दिसतंय. तर ते वापरू नये, कॉफी पिऊ नये. कॉफीपेक्षा खूप छानपैकी म्हणाल तर आपण आलं घेऊ शकतो. त्याच्यानंतर बडीशोप टाकू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेलदोडा टाकून आपण गुलाबाची पानं घालून असं म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीचं जे काय आहे तर ते घेऊ शकतो. निसर्गाच्या सान्निध्यात जावं आणि मेडिटेशन करावं. काही आजारांना जे औषधं आहेत ती होमिओपॅथिक औषधं खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. अगदी क्रॉनिक डिसीज असतील, कॅन्सरपर्यंतचे आजारसुद्धा आज होमिओपॅथीनं चांगल्या पद्धतीनं कवर होत आहेत. आणि ॲक्यूट डिसीजमध्ये तर होमिओपॅथी खूप चांगली चालते. पूर्वी लोकांचा समज होता की होमिओपॅथीला खूप वेळ लागतो, तर असं नाही आहे. आज होमिओपॅथीला खूप चांगले दिवस आहेत आणि होमिओपॅथिक औषधं खूप फास्ट ॲक्ट होतात. आणि हे आमचे सॅम्युअल हनीमॅन सर यांनी होमिओपॅथीची शोधून काढली, तर ते आत्ता खूप फास्ट पद्धतीनं कोणताही डिसीज असू दे तर माणसांना म्हणजे मुळातून बरं करते. तर होमिओपॅथीचा अवश्य वापर करा आणि आजारातून मुक्त व्हा. कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा 9822064718. धन्यवाद.